आजच्या या समर फ्रेंडली साडी हॉल मध्ये आपण बघतोय खास माझ्या समर फ्रेंडली अशा साड्या, त्यांचे पॅटर्न कोणते आहेत, त्यांचं फॅब्रिक काय आहे, समर मध्ये कशा प्रकारच्या साड्या निवडाव्यात, तसंच या साड्या कुठून घेतल्या, त्यांची प्राइस काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि अशा छान युजफुल टिप्स साठी, समर स्टायलिंग साठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते वेगवेगळे साडी स्टायलिंगचे, ड्रेस स्टायलिंगचे, त्यासोबतच ट्रेंडी फॅशन काय आहे, ट्रेंडिंग कलर कोणते आहेत, काय कसं स्टाईल करावं, हे सगळ्यांबद्दलची प्रचंड युजफुल, प्रचंड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नाहीये, पटकन सबस्क्राईब करायचं। सो आज आपण बघतोय माझं खास असं समर फ्रेंडली कलेक्शन। यातल्या एक दोन साड्या तुम्ही पूर्वी पाहिलेल्या असतील आणि आज जी मी वेअर केली आहे आता, ही साडी तुम्ही यापूर्वी बरेचदा पाहिलेली आहे किंवा ही साडी तुम्ही या चॅनलवरती रोज बघताय। कुठे सांगा बरं, किंवा ही साडी मी कधी घातली आहे, काय स्पेशल याला घातली आहे, त्याच्यासाठी तुम्ही पटकन मला कमेंट करून सांगायचं। सो आज आपण बघतोय खास साडी कलेक्शन। या साड्या उन्हाळ्यात घालण्यासाठी अतिशय इझी आहेत, अजिबात उकडत नाही, या साड्या अजिबात टोचत नाहीत, फार घाम होत नाही। सगळ्यात फर्स्ट म्हणजे इथे मी दाखवली आहे ही माझी अतिशय फेवरेट, खूप सुंदर, प्रचंड बेबी सॉफ्ट अशी असणारी ही सुंदर अशी इरकल साडी। ही इरकल साडी मी घेतली आहे प्रॉपर इरकल या गावातून, त्याला आपण इरकल म्हणतो। या साडीबद्दल किंवा इरकल साड्या कशा ओळखायच्या, त्यांचे पॅटर्न काय आहेत, त्यांची हिस्ट्री म्हणजे त्यांचा इतिहास काय आहे, याचा ना आपला अगदी सेपरेट व्हिडिओ आहे। खास इरकल साड्यांबद्दल तुम्हाला प्रचंड माहिती होणार आहे त्या व्हिडिओमध्ये। तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता। सो ही प्रचंड ट्रेंडिंग असणारी, टाइमलेस, एलिगंट दिसणारी अशी सुंदर अशी चेक्स इरकल मी इथे घातली आहे। इतकी छान आहे ना, अगदी दिवसभर अंगात असली तरीही बिलकुल साडीमुळे गरम होत नाही, साडी फुगत नाही किंवा साडी कुठे टोचतीये, काचतीये किंवा खूप उकडते असं अजिबात होत नाही। प्रचंड चापून चुपून खूप छान बसते, दिसायला खूप सुंदर दिसते। सुंदर असा इरकलचा छान असा ब्राईट पिंक पदर आहे आणि सुंदर अशी बेबी पिंक कलरची मधली साडी आहे। दिसायला खूप सुंदर तर दिसतेच, तुम्हाला थोडंसं पार्टी वेअर घालायची असेल, ऑफिस वेअर घालायची असेल किंवा इव्हन एखाद्या खास असं फंक्शनसाठी घालायची असेल किंवा इव्हन डेली वेअर जर तुम्ही या प्रकारच्या साड्या घालत असाल, इरकल साडी तुम्ही हमखास घेऊ शकता। ही मी घेतली आहे काहीतरी 2700 वगैरे रुपयाला। ही मी घेतली होती इरकल या गावामध्ये। थोडंसं पुढे गेलं की इरकल हे गाव आहे, तिथे तुम्ही या प्रकारची चेक्स इरकल असेल, सिंपल इरकल असेल, टेम्पल बॉर्डरची इरकल असते, या प्रकारची प्रचंड व्हरायटी तिथे तुम्हाला बघायला मिळेल। सो समर मध्ये तुम्ही या प्रकारच्या इरकल साड्या हमखास चॉईस करू शकता। सेकंड आहे ही सुंदर अशी ग्रे कलरची, आणि जी मी जस्ट 2 महिन्यांपूर्वी घेतली आहे। ज्या मी मैसूर बेंगलोर ट्रिपला साड्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये ही एक साडी होती। ही मी घेतली बेंगलोरला पोर्थीज मध्ये, तुम्ही तिथे नक्कीच व्हिजिट करू शकता। अतिशय छान शॉप आहे, तिथे प्रचंड व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल। आणि इव्हन आपण जो व्हिडिओ केला होता की आता मी ट्रेंडिंग शॉपिंग काय केली आहे किंवा सध्या माझ्या मैसूर बेंगलोर ट्रिपच्या साड्या कोणत्या कोणत्या घेतल्या, तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। त्याच्यात पण तुम्ही या प्रकारचे किंवा मी आता काय शॉपिंग केलं ते चेक करू शकता। सो ही अतिशय सुंदर ग्रे आणि त्याला बॉर्डर असणारी साडी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये एक अतिशय सुंदर ऑफिशियल असेल किंवा डेली यूज साठी असेल, एखाद्या छोट्याशा पार्टी फंक्शन साठी असेल, अतिशय सुंदर क्लासी लुक मिळवून देऊ शकते। साडी स्टाईल करायला अतिशय सोपी, नेसायला प्रचंड सोपी, खूप छान चापून चोपून बसते, कुठेही फुगत नाही। निऱ्यांमध्ये असेल किंवा पदर पिन करताना असेल, कुठेही ही साडी फुगत नाही किंवा अजिबात त्रास देत नाही। दिवसभर घातली तरीही बिलकुल घामेजल्यासारखं होत नाही, चरचरत नाही। पण साडी तुम्ही चॉईस करू शकता, दिसायला खूप सुंदर दिसते। ब्लाऊज मी इथे थोडंसं ट्रेंडी शिवून घेतलं, म्हणजे ते थोडं ऑफिशियल पण वाटलं पाहिजे पण थोडंसं ट्रेंडी। समोर एक छोटंसं की होल केलं ब्लाऊजला आणि पाठीमागे तसंच थोडंसं की होल त्याला मॅच होणार।
सो या प्रकारचा ब्लाऊज तुम्ही ट्राय करून तो ब्लाऊज इव्हन तुम्ही इतर साड्यांवरती सुद्धा मॅच करू शकता. नेक्स्ट म्हणजे ही सुंदर अशी मी हैदराबादला घेतलेली, ही पण तुम्ही दुसऱ्या व्हिडिओज मध्ये बघितली असेल, अतिशय छान दिसणारी पोचमपल्ली सिल्क मधली साडी. याची बॉर्डर मला प्रचंड आवडते, अगदी हटके बॉर्डर आलेली आहे. नेहमीच्या आपल्या ज्या प्लेन बॉर्डर असतात किंवा त्यांना थोडेसे काठ असतात, जरी वर्क असतं, याची बॉर्डर अगदी वेगळी कट वर्कची आलेली आहे. त्याच्यामुळे ही साडी आणखीन जास्त छान दिसते. आणि समर मध्ये थोड्याशा ज्या अशा फ्लोरल प्रिंटच्या वगैरे साड्या असतात ना, त्या आणखीन जास्त फ्रेश, आणखीन जास्त छान लुक, छान वाईब देतात. सो या प्रकारच्या साड्या तुम्ही 100% ट्राय करू शकता. याला तुम्ही एखाद्या क्रॉप टॉप सोबत मॅच करू शकता. इथे मी याला मॅच केलं, आधी जी मी ग्रे कलरची साडी दाखवली होती त्याचाच ब्लाऊज मी याच्यावरती मॅच केला. बघा, असे जर 1-2 ब्लाऊज आपण थोडेसे विचारपूर्वक शिवले ना, त्या बऱ्याच साड्यांवरती आपण इझिली मॅच करू शकतो. आणि इव्हन आपला त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे की असे कोणते ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवे जे तुम्ही भरपूर साड्यांवरती इझिली मॅच करू शकता. तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि तो आपला सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, पटकन जाऊन चेक करायचा. सो ही साडी अतिशय छान आहे. याच्या पदराला सुंदर असे टसल्स दिलेत, छान असं फ्लोरल वर्क दिलेलं आहे त्याच्यावरती. खूप सॉफ्ट, खूप छान बसणारी, नेसायला अगदी सोपी आणि अतिशय सुंदर, अतिशय रिच लुक देणारी साडी. तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब मध्ये वगैरे असाल तर या प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्या. ही साडी मला काहीतरी 3000च्या रेंज मध्ये बसली होती. आणि लास्ट म्हणजे आता मी जी वेअर केलेली आहे आणि इथे मी जी दाखवली आहे ती सुंदर अशी लिनन कॉटनची साडी. उन्हाळ्यात वापरायच्यात ना, मल कॉटनच्या, प्युअर कॉटनच्या, खादी कॉटनच्या, लिनन कॉटनच्या किंवा छान अशा कॉटन सिल्क मधल्या किंवा कॉटन इरकल वगैरे या प्रकारचे फॅब्रिक वापरायचे. म्हणजे काय होतं, उन्हाचा किंवा हीटचा त्रास होत नाही. हे जे फॅब्रिक्स आहेत हे हीट ट्रॅप करून घेत नाहीत, त्याच्यामुळे उकडणं, घाम येणं, खूप जास्त रॅश वगैरे येणं हे प्रकार अजिबात होत नाहीत. साडी इव्हन दिवसभर जरी अंगावर राहिली यापैकी कोणत्याही फॅब्रिकची, तरी ती मॅनेज करायला दिवसभर अंगावर राहिली तरी त्याच्यामुळे अजिबात त्रास न होता किंवा चिडचिडेपणा न होता दिवसभर कॅरी करायला सोपी जाते. उन्हाळ्यामध्ये कसे फॅब्रिक वापरायचे याचा आपला सेपरेट व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. सो ही लास्ट आहे सुंदर अशी माझी बेबी पिंक कलरची अतिशय आवडती लिननची साडी. खूप सुंदर दिसते, अगदी ऑफिस वेअर आहे. खूप छान, खूप छान ऑफिशियल, एक जो म्हणतात ना क्यूट असा फेमिनाईन लुक असतो ना, पण त्यासोबतच एक जशी बॉस लेडी असते ना तशा प्रकारचा लुक याच्यावरती हमखास मिळतो. याच्यावरती तुम्ही एखादं स्लीवलेस मॅच केलं तर थोडासा पार्टी टाईप किंवा थोडासा मॉडर्न टच मिळू शकतो. किंवा याच्यावरती तुम्ही एखादं बंद गळ्याचं किंवा कॉलरचं वगैरे जर व्हाईट ब्लाऊज मॅच केलं तर तुम्हाला सुंदर असा ऑफिशियल एक बॉस लेडी टाईप लुक हमखास मिळू शकतो. याच्यावरती छान तुम्ही मोत्याचे दागिने मॅच करू शकता किंवा जी आपली ऑक्साईड ज्वेलरी असते ती पण प्रचंड सुंदर दिसते. ही साडी आता मी सांगून टाकते, ही साडी आहे आपल्या द पिंक अफेअरच्या ऑफिशियल लोगोवरती. तुम्ही पटकन जाऊन चेक करू शकता. बघा बरं, सेम हीच आहे का? ही साडी मी घेतली जामखेडला. ही मला मिळाली काहीतरी 800-900 रुपयामध्ये. आता लिनन कॉटनच्या साड्या अतिशय स्वस्त झालेल्या आहेत. ही तेव्हा प्रचंड ट्रेंडिंग होती, तरी मला 800-900 मध्ये मिळाली. आता तर अगदी 500-600 मध्ये तुम्हाला लिननच्या साड्या मिळू शकतात. सो तुम्ही या प्रकारच्या साड्या हमखास चॉईस करू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये असं थकल्या भागल्यासारखं न दिसता किंवा उगीच काहीतरी अडकवून बसले असं न करता या प्रकारचं छान फॅब्रिक निवडलं, छान जर अशा फ्रेश साड्या निवडल्या ना, तर आपण आपला लुक मस्त समर फ्रेंडली, फ्रेश, एक जे म्हणतात ना असा वाव असा हमखास करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला आणि यापैकी कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली हे मला पटकन कमेंट करून सांगायचे. आणि अशाच छान व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. आणखीन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील किंवा साडी स्टायलिंग मध्ये आणखीन काय बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू.